नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। पहिल्या भागामध्ये आपण बऱ्यापैकी या सगळ्या सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मच्या संदर्भामध्ये, त्याच्या उद्देशाच्या संदर्भामध्ये, त्याच्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये, येणाऱ्या कालखंडामध्ये कोणकोणती भरती प्रक्रिया होणार आहे त्या सगळ्या संदर्भाने आणि अलीकडच्या सगळ्या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये देखील एक ओघवती अशा पद्धतीची चर्चा आपण या सगळ्या भागामध्ये केलेली होती। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की येणाऱ्या कालखंडामध्ये कोणकोणत्या सरळ सेवेच्या परीक्षा होऊ शकतात, त्यातल्या सरळ सेवेच्या परीक्षा कोणकोणत्या, त्यासाठीचा अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असतो आणि आपण तयारी करत असताना ह्या संपूर्ण तयारीच्या दरम्यान काय केलं पाहिजे तर आपल्याला सरळ सेवेच्या परीक्षेमधून निश्चितपणे पद मिळवता येते, त्या सगळ्या संदर्भाने आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न मला कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। माझा आणि माझ्या संपूर्ण टीमचा उद्देश, अर्थातच परिवर्तन सरळ सेवेचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातला एक बहुतांश वर्ग सरळ सेवेच्या परीक्षेची तयारी करतो, त्यांच्या सगळ्या तयारीमध्ये मदत करणे हा कुठेतरी या सगळ्या प्लॅटफॉर्मचा खरा अर्थानं हेतू आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता मदत करत असताना बॅचेसच्या माध्यमातून, फ्री कंटेंटच्या माध्यमातून, पीडीएफच्या माध्यमातून, हार्ड कॉपीच्या माध्यमातून, या सगळ्या माध्यमातून आम्ही तुमच्या सगळ्या परीक्षेच्या संदर्भाने निश्चितपणे प्रत्येक टप्प्यावर मदत करणार आहोत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की सरळ सेवेच्या परीक्षा कोणत्या आणि सरळ सेवा म्हणजे काय, खऱ्याच अर्थानं या सगळ्या विषयाच्या खोलात आपण या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। पहिला पॉइंट तुम्हाला दिसतो सरळ सेवेच्या परीक्षा कोणत्या, त्या परीक्षा देखील मी या ठिकाणी सांगणार आहोत आणि कोणत्या परीक्षेला किती कालावधी लागतो आणि किती कालावधी जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला हे पद मिळू शकते, या सगळ्या संदर्भाने टप्प्याटप्प्याने मी तुमच्याशी संवाद साधणार आहोत। तुम्हाला इथे दिसत असेल की आगामी काळातल्या सरळ सेवेच्या परीक्षा कोणत्या, ज्यावेळेस 2023 ला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली होती, म्हणजेच अमृत महोत्सव आपण साजरा करत होतो। आझादी का अमृत महोत्सव हे शब्द तुमच्या कानावर निश्चितपणे पडलेले असेल। 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 2023 हे वर्ष होतं 75वे वर्ष, म्हणून महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये रिक्त असलेल्या 75,000 पदांची भरती करण्याचं एक नियोजन केलेलं होतं। त्यामधल्या बऱ्यापैकी पदांची भरती ही महाराष्ट्र सरकारनं केलेली होती। नंतरच्या कालखंडामध्ये देखील महाराष्ट्र सरकारनं एक TR काढला आणि सांगितलेलं होतं की काही यातली जी काही पदं आहे, ज्यामध्ये गट ब अराजपत्रित पदं आणि गट क ची अराजपत्रित पदं आपण MPSCच्या माध्यमातून भरणार आहोत, या संदर्भाने देखील महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय जाहीर केलेला होता। त्याही संदर्भामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत। परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये म्हणजे पुढे आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर पोलीस भरतीची एक मोठी जाहिरात आपल्या पुढे येणार आहे। साधारण 15,000च्या वर त्या ठिकाणी पदांची भरती महाराष्ट्र सरकारच्या वतीने करणार आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना, ज्या बंधू भगिनींना पोलीस व्हायचं आहे किंवा पोलीस होण्याचं स्वप्न आहे, तशा पद्धतीची अर्हता आणि पात्रता, शारीरिक क्षमता ज्यांच्याकडे आहे, त्यांचं स्वप्न आहे, त्यांनी देखील आपल्याला पोलीस भरतीच्या माध्यमातून जे काही मदत लागत असेल किंवा सहकार्य लागत असेल तर तशा पद्धतीचे कमेंट देखील आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा। दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसते ती म्हणजे तलाठीची भरती। अजूनही महाराष्ट्र शासनामध्ये 1700 पदं रिक्त आहे असा आकडा पुढे आलेला आहे आणि ह्या पदांची भरती देखील पुढच्या कालखंडामध्ये होणार आहे। त्यानंतर तुम्हाला दिसते नगर परिषदेची भरती। नगर परिषदेमध्ये गट क आणि गट ड ची वेगळी भरती आणि गट क ची वेगळी भरती, अशा पद्धतीच्या 2 परीक्षा येणाऱ्या कालखंडामध्ये नगर परिषद भरतीच्या संदर्भाने आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला दिसते कृषी सेवक पदाच्या संदर्भामध्ये, ज्यांचं BSc ॲग्री झालं, MSc ॲग्री झालं आणि सोबतच ज्यांचा ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा झाला, त्या सगळ्या बंधू भगिनींसाठी त्या ठिकाणी कृषी सेवकाचं पद देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर 4थं पद तुम्हाला दिसते जिल्हा परिषदेची पदभरती देखील पुढच्या कालखंडामध्ये होऊ घातलेली आहे। त्यामध्ये ग्रामसेवकचं जे पद आहे, ज्या पदाचं आकर्षण अनेक विद्यार्थी मित्रांना असते आणि विशेषतः आपल्या गावाच्या जवळ आपल्याला नोकरी करता येते आणि आपल्या भागातल्या लोकांना देखील चांगला न्याय देता येते, अशा पद्धतीचं हे ग्रामसेवकचं पद आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर वनरक्षक आणि वनसेवकाच्या संदर्भामध्ये देखील 12,500 पदांची एक विशेष भरती पुढच्या कालखंडामध्ये होऊ घातलेली आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते आरोग्य विभागाची भरती आणि पोलीस विभागाची भरती। आता ह्या ज्या काही सगळ्या भरती प्रक्रिया आहे, या सगळ्या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये लेखी परीक्षेची तयारी अगदी परीक्षाभिमुख
अशा पद्धतीने करून घेण्यासाठी आपण ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती केलेली आहे। ज्या ज्या बंधू भगिनींना येणाऱ्या कालखंडातल्या ह्या सगळ्या परीक्षेच्या संदर्भाने तयारी करायची आहे त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मचा निश्चितपणे फायदा करून घ्या आणि अपेक्षित यश मिळवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा। आता पुढे तुम्हाला दिसते की परीक्षा कोण घेतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण परीक्षेचा अभ्यास करतो त्यावेळेस कोणकोणतं अभ्यास साहित्य वापरलं पाहिजे, क्लास लावला पाहिजे की नाही लावला पाहिजे, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न विद्यार्थी मित्रांना विशेषतः पडत असतात। आणि काही विद्यार्थ्यांचं असं होते की तासनतास तो अभ्यास करतो, वेळ पण देतो, परंतु त्याला अपेक्षित यश अपेक्षित वेळेमध्ये मिळत नाही आणि काही कालखंड निघून जातो। त्यानंतर काही व्यक्ती नैराश्याकडे देखील जातात। अशा पद्धतीचे अनेक प्रकरण तुम्ही देखील अभ्यासले असेल, मी देखील पाहिलेले आहे, बरोबर आहे। परंतु या सगळ्या परीक्षेचा आपण अभ्यासक्रम जर पाहिला तर फार काही विशेष अशा पद्धतीचा अभ्यासक्रम नाही आहे किंवा खूप मोठा अभ्यासक्रम नाही आहे, परंतु आपण परीक्षेचा पॅटर्न, परीक्षा पद्धती, PYQचं ॲनालिसिस कुठेतरी करण्यामागे कमी पडतो आणि परीक्षा पद्धती समजून घेण्यामागे कमी पडतो आणि मग आपल्याला मार्क्स, अपेक्षित मार्क मिळत नाही किंवा कमी मार्क्स मिळतात आणि आपण ह्या रेसमधून कुठेतरी बाहेर पडतो। सध्याची ही सगळी परिस्थिती पाहता येणाऱ्या कालखंडामध्ये TCS आणि IBPSच्या कंपन्यांच्या माध्यमातून, जे कंपन्यांना टेंडर महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे त्या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया आत्ताही चालू आहे, पुढच्याही कालखंडामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। सध्या स्थिती जर आपण पाहिली म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या 25-26 तारखेची ही जर स्थिती आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला दिसेल आता सुद्धा 4-5 महानगरपालिकेच्या जाहिराती आलेल्या आहे, GMCची जाहिरात आलेली आहे, थोड्याच दिवसात आपल्याला पोलीस भरतीची जाहिरात देखील येणार आहे। तशा पद्धतीचा शासन निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे, त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या वतीने आणि आपल्या टीमच्या वतीने महाराष्ट्र सरकारचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो आणि महाराष्ट्र सरकार येणाऱ्या कालखंडामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती करणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दोन चित्र दिसत असेल, एक हा लोगो दिसतो IBPSच्या संदर्भामधला आणि दुसरा दिसतो TCSच्या संदर्भामध्ये आणि इकडे दिसते MPSC आणि इथे दिसते संबंधित विभाग। म्हणजे काही परीक्षा TCS घेते, काही परीक्षा IBPS घेते, काही परीक्षा MPSC घेते आणि काही परीक्षा संबंधित डिपार्टमेंट घेते। आता यामध्ये कोणकोणत्या परीक्षा TCS कडे आहे, कोणकोणत्या परीक्षा IBPS कडे आहे, कोणकोणत्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेते आणि कोणकोणत्या परीक्षा संबंधित विभाग घेते, हे देखील आपण या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता त्या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने 18 जुलै 2024 ला एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं होतं की महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतली गट ब ची अराजपत्रित पद आणि गट क ची अराजपत्रित पद, ज्यामध्ये चालक हे पद सोडून सर्व पद आम्ही MPSCच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्याचा एक निर्णय महाराष्ट्र सरकारने 18 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार घेतलेला आहे। आता त्या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र सरकारने काय म्हटलेलं आहे, त्या सगळ्या संदर्भाने कुठली समिती स्थापन झाली का, त्या सगळ्या बाबीच्या संदर्भामध्ये मी पुढच्या घटकामध्ये बोलणार आहोत। आत्ताच्या भागामध्ये हे 3 टप्पे मी तुम्हाला समजून सांगणार आहोत। नंबर 1, TCSचा पॅटर्न कशा पद्धतीचा असतो, IBPSचा कशा पद्धतीने असतो आणि संबंधित विभाग, म्हणजे जसं की तुम्हाला माहित आहे की न्यायालयाची जी पदभरती आहे ती भरती फक्त न्यायालयच कंडक्ट करते, न्यायालय तशा पद्धतीचं टेंडर TCS किंवा IBPS कडे देत नाही। परंतु महाराष्ट्र सरकारने या 2 कंपन्यांची निवड केली, काही परीक्षा ह्या TCS कडे दिलेली आहे आणि काही विभागाच्या परीक्षा ह्या आपल्याला IBPS कडे दिल्या असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। दोन्ही प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या म्हणजे IBPS काय करते तर आपल्याला रिस्पॉन्स शीट देत नाही। रिस्पॉन्स शीट म्हणजे जी प्रश्नपत्रिका आपण सोडवली, ज्यामध्ये जी काही उत्तर आपण टिक केलेलं आहे ते आपल्याला नंतर पाहायला मिळत नाही, डायरेक्ट रिझल्ट घोषित केला जातो। साधारण 40-45 दिवसाच्या आसपास हा रिझल्ट घोषित होतो। परंतु TCSचा पॅटर्न थोडा वेगळा आहे। TCS काय करते की परीक्षा घेते आणि तुमची रिस्पॉन्स शीट तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देते, म्हणजे तुम्ही कुठल्या प्रश्नाचं कुठलं उत्तर लिहिलं आणि ते बरोबर होतं की चूक होतं हे देखील आपल्याला त्या रिस्पॉन्स शीटच्या आधारे चेक करता येते आणि पुढच्या परीक्षेला जात असताना आपल्या सगळ्या गुणांमध्ये सुधारणा करण्याच्या अँगलनं किंवा सुधारणा करण्याच्या एक अप्रोच ठेवून आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेला जाता येतं आणि आपल्या चुकांवर देखील काय करता येतं, निश्चितपणे काम करता येतं। परंतु ह्या TCS आणि IBPSच्या दोनही फॉर्मॅटमध्ये प्रश्नांच्या दर्जेमध्ये, प्रश्नांच्या संख्येमध्ये कुठेतरी वेगवेगळा फरक असल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि या सगळ्या संदर्भानं
जी जनरल पदं आहे म्हणजे ज्याला एनी ग्रॅज्युएट किंवा 12वी टायपिंग लागतं अशा पद्धतीची पदं आणि काही तांत्रिक अशा पद्धतीचे पदं असतात ज्यामध्ये एक्सरे टेक्निशियन असेल किंवा समाजसेवा अधीक्षक असेल अशा पद्धतीचे टेक्निकल पदं देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आता भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं। मग ह्या दोन्हीमध्ये पॅटर्न कशा पद्धतीचा असतो आणि त्या सगळ्या संदर्भाने कोणकोणती संदर्भ ग्रंथ आपण वाचली पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि साधारण किती मार्क मिळवले तर आपल्याला हे पद मिळू शकते, या सगळ्या संदर्भाने मी पुढच्या घटकामध्ये तुमच्याशी संवाद साधणार आहे। आणि सोबतच हा जो काही GR आहे, कुठला GR, MPSC कडे ही जी काही सगळी पदं वर्ग होण्याच्या संदर्भातला GR आहे त्यामध्ये समितीचा उल्लेख महाराष्ट्र सरकारने 18 जुलै 2024 ला घेतलेल्या निर्णयामध्ये दिसते, परंतु तशा पद्धतीची अजून कुठलीच ज्याला समन्वय समिती आपण म्हणू ज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा एक सदस्य देखील त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे, तर तशा पद्धतीची सदस्याची समिती अजून गठीत झालेली नाही। त्यामुळे सध्याच्या कालखंडामध्ये होऊ घातलेल्या ज्या काही परीक्षा आहे त्या सगळ्या परीक्षा संबंधित विभाग TCS आणि IBPS यांच्याच माध्यमातून होणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की जे कॉमन सब्जेक्ट असतात, कुठले सब्जेक्ट असतात, कॉमन सब्जेक्ट असतात जसे की मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान, ह्या जवळपास कमी जास्त फरकाने टेक्निकल आणि नॉन टेक्निकलच्या पदाच्या संदर्भामध्ये आपण विचार केला तर कमी जास्त फरकाने सगळीकडे हे विषय असतात। आणि काही ठिकाणी काय असते की ज्या ठिकाणी टेक्निकल क्वालिफिकेशन मागितलं जातं त्या ठिकाणी टेक्निकलचा पार्ट विचारला जातो, काही संदर्भाने RTI आणि RTS वर प्रश्न विचारले जातात। जसं महानगरपालिकेची भरती असेल तर महानगरपालिकेच्या संदर्भातला कायद्यावर देखील तिथे 15-20 प्रश्न विचारत असल्याचं आपल्याला दिसतं, परंतु कॉमन जो पार्ट आहे त्या कॉमन पार्टचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे या सगळ्या संदर्भाने देखील मी ज्यावेळेस GR चा व्हिडिओ घेऊन येणार आहे किंवा GR च्या संदर्भामध्ये लेक्चर सेशन घेणार आहे त्यामध्ये परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आणि पुढच्या कालखंडातल्या कोणत्या परीक्षा आपण टार्गेट करायचा या सगळ्या संदर्भाने देखील मी त्या ठिकाणी बोलणार आहे। पुढच्या घटकामध्ये आपण महाराष्ट्र सरकारचा 18 जुलै 2024 चा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये संपूर्ण संवाद साधणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आजच्या भागामध्ये मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो। या सगळ्या संदर्भातले तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्या, तुमचे प्रश्न, तुमच्या अपेक्षा या सगळ्या आणि आपल्याकडे जी काही मागणी तुम्हाला करायची आहे ती मागणी सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही करू शकता। त्या सगळ्या संदर्भाने मी आणि माझी संपूर्ण टीम सकारात्मक विचार करून तुमच्या सगळ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने मदत करता येईल आणि तुमच्या गुणांमध्ये कशा पद्धतीने वाढ करता येईल आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या संदर्भाने किंवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेसाठी तुम्हाला पाठवण्याच्या संदर्भाने कशा पद्धतीने एक मोठी आणि भक्कम अशा पद्धतीची मदत करता येईल त्या सगळ्या संदर्भाने आम्ही टीम म्हणून निश्चितपणे काम करत राहू। आपल्या सगळ्या उज्ज्वल भविष्यासाठी, तुमच्या येणाऱ्या कालखंडातल्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो। जय हिंद।